शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत एक मोठी अपडेट आलेली आहे। यामध्ये आता नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत। जर तुम्ही या योजनेचे लाभार्थी शेतकरी असाल आणि तुमच्या खात्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ यशस्वीपणे मिळत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे। तसेच नवीन नोंदणी करायची असलेल्या प्रत्येक शेतकऱ्यांसाठी देखील हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण ही अपडेट दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी आहे, जे आधीपासून नोंदणीकृत आहेत आणि ज्यांना लाभ मिळत आहे, तसेच जे नवीन नोंदणी करणार आहेत। या सर्व शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे। जर तुम्ही पीएम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी आहात किंवा नवीन नोंदणी करायची योजना आखत असाल तर हा व्हिडिओ पूर्ण स्टेप बाय स्टेप पाहणे फार गरजेचे आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या महत्त्वाच्या अपडेट्स बाबत सविस्तर माहिती देणार आहे। तर चला उशीर न करता सुरू करूया। पण त्याआधी एक छोटीशी विनंती आहे, जर तुम्ही अजूनपर्यंत हा व्हिडिओ लाईक केला नसेल तर कृपया लाईक करा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी तुम्हाला डिजिटल इंडिया संबंधित नवीन माहिती नियमितपणे या चॅनलवर देत असतो आणि शेतकऱ्यांसंदर्भातील महत्त्वाच्या अपडेट लवकरात लवकर मिळतील। तर मित्रांनो, अलीकडे पीएम किसान सन्मान निधी योजनेत नवीन नोंदणीसाठी प्रक्रियेत मोठे बदल करण्यात आलेले आहेत। तुम्ही पाहू शकता की जर तुमच्या नावावर नव्याने जमीन आली असेल आणि तुम्ही पीएम किसान योजनामध्ये नोंदणी करायची असेल तर नोंदणीपूर्वी तुम्हाला आधार क्रमांक देताना एक अनिवार्य गोष्ट आहे, ती म्हणजे त्या आधार क्रमांकाशी संबंधित फार्मर आयडी आधी तयार असणे आवश्यक आहे। याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही। म्हणजे जर तुम्ही शेतकरी आहात आणि तुम्ही थेट पीएम किसान योजनेत नोंदणी करायची ठरवली आहे तर तुम्ही थेट नोंदणी करू शकणार नाहीत। तुम्हाला प्रथम फार्मर आयडी तयार करावा लागेल। फार्मर आयडी तयार होऊन मंजूर झाल्यानंतरच तुम्ही पीएम किसान योजनेत अर्ज करू शकता। ही पहिली अपडेट आहे जी नवीन नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आहे। आता दुसरी महत्त्वाची अपडेट अशी आहे की जे शेतकरी आधीपासून या योजनेचे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी जर तुम्हाला आतापर्यंत लाभ मिळत असेल, म्हणजे पीएम किसान योजनेची 19वा हप्ता यशस्वीरित्या तुमच्या खात्यात जमा झाला असेल तर 20व्या हप्त्यासाठी सरकारने आवश्यक ठरवले आहे की तुम्ही फार्मर आयडी तयार करणे अनिवार्य आहे। खरं तर ही अट 19व्या हप्त्यासाठी लागू करण्यात आलेली होती, पण 19वा हप्ता देताना अनेक शेतकऱ्यांना फार्मर आयडीची माहिती मिळाली नव्हती किंवा फार्मर आयडी तयार करण्यासाठी वेळ कमी होता, तसेच सर्व्हर समस्या देखील होत्या। त्यामुळे 19व्या हप्ता हा फार्मर आयडी शिवायच देण्यात आलेला आहे। पण जर तुम्हाला 20व्या हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल तर फार्मर आयडी नक्की तयार करणे अत्यंत गरजेचे आहे। जर तुम्ही अद्याप फार्मर आयडी तयार केला नाही तर अजूनही वेळ आहे। 20व्या हप्त्याच्या योजनेत पुरेसा वेळ आहे आणि तुम्ही फार्मर आयडी तयार करून त्यानुसार 20व्या हप्त्याचा लाभ थेट तुमच्या बँक खात्यामध्ये मिळवू शकता। तर शेतकरी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 2 मोठ्या अपडेट्स विषयी माहिती दिलेली आहे, म्हणजेच नवीन नियम आणि काय बदल झाले आहेत। जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर कृपया लाईक करा आणि शक्य तितक्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा, जेणेकरून सर्वांपर्यंत योग्य माहिती पोहोचेल आणि त्यांना नोंदणी करणे किंवा 20व्या हप्त्याचा लाभ घेणे शक्य होईल। याशिवाय पीएम किसान योजनेच्या नोंदणी प्रक्रियेतही बदल करण्यात आलेला आहे। नवीन नोंदणीसाठी नवीन प्रक्रिया काय असेल हे लवकरच 2025 साठी आमच्या चॅनलवर एक नवीन व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे।
त्यामुळे त्यासाठी फक्त आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला या चॅनलवरील येणारे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळेल। आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच। पुढील व्हिडिओमध्ये नव्या माहितींबरोबरच भेटू। तोपर्यंत तुमची काळजी घ्या। जय हिंद।